हॅलो, पॉवर मास्टर कम्प्युटर गाईड या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आपण कालच्या क्लासमध्ये पाहिलं होतं पिक्चर फंक्शन. आज आपण इन्सर्ट टॅबमधील इलिस्ट्रेशन ग्रुपमध्ये शेप फंक्शन बघणार आहोत. शेपचा यूज कसं करायचं, चला तर मित्रांनो सुरुवात करूया. तर पहा, यामध्ये तुम्हाला शेप फंक्शन दिलं, इथं क्लिक करायचं आहे. आता शेप म्हटल्यावर तुम्हाला वेगवेगळी डिझाईन दिसणार. यामध्ये तुम्हाला टेक्स्ट बॉक्स आहे सुरुवातीला. रिसेंटली यूज शेप आहेत, इथं लाईन्स दिलेले आहेत, रेक्टँगल दिलेले आहेत, बेसिक शेप दिलेले आहेत. ठीक आहे, ब्लॉक एरोज, इक्वेशन शेप, फ्लो चार्ट, स्टार्स अँड बॅनर्स. ठीक आहे, सोबत सोबत बघा कॉल आउट्स पण दिले आहेत, जे की स्पीच देण्यासाठी यूज केलं जात असते. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते तुम्हाला शेपचा यूज करायचा आहे, तुम्हाला जे वाटलं त्या शेपचा यूज करू शकता. तर सपोज या ठिकाणी मला काय करायचं आहे, मी हाफ फेम हा काय करतो, शेपवर क्लिक करतो, प्लस सिंबल आलाय. तुम्हाला ज्या ठिकाणावरून पाहिजे त्या ठिकाणी पण इथं प्लस साईन आलेला दिसेल, तिथून असं तुम्ही ड्रॅग करू शकता, तुम्हाला कोणती डिझाईन द्यायची आहे तसं. दिलं. मला सोबत याचाच कॉपी पाहिजे, तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं माहित आहे. होम टॅब, कॉपी आणि परत पेस्ट. बट बघा, तुम्ही जर कीबोर्ड वरून शॉर्टकट मध्ये कंट्रोल डी बटन प्रेस केलं, कोणतं कंट्रोल डी, ते बघा कंट्रोल बटन कुठं आहे तुम्हाला दाखवतो बघा. कंट्रोल बटनला होल्ड करून ठेवा आणि सोबत डी बटन प्रेस करा. ठीक आहे, कंट्रोल डी बटन जसं तुम्ही प्रेस कराल तर काय होतो, त्याचा डुप्लिकेट बनतो बघा, डुप्लिकेट आहे. आणि जसं डुप्लिकेट झालाय, परत एक कंडिशन आहे, मला हा जो डिझाईन आहे, मला हा इकडच्या बाजूला पाहिजे. चेंज कसं करायचं, तर बघा फॉर्मॅट मध्ये तुम्ही कालच्या फंक्शन मध्ये शिकलेले आहेत बघा, रोटेट कसं करायचं. तुम्हाला पोझिशन माहित आहे, रॅप टेक्स्ट माहिती आहे. ठीक आहे, ब्रिंग फॉरवर्ड समोर आणणे, सेंड बॅकवरून मागे नेणे. ठीक आहे, जर याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला नसा तर तुम्ही नक्कीच पाहून घ्या. या ठिकाणी बघा रोटेट ऑप्शन दिलाय, तुम्ही इथून जाऊन तुम्ही इथं फ्लिप हॉरिझॉन्टली केलं तर येऊन जाईल. ठीक आहे, प्रॉपरली बघा, या ठिकाणी अशा प्रकारे एक डिझाईन बनलेली तुम्हाला दिसेल. आणि तसंच यामध्ये इथं बनलेलं आहे. आणि तुम्हाला अजून काही द्यायचं आहे, तिथून बघा सिलेक्ट करा. इथे तुम्हाला शेप दिले बघा, स्माइली फेस शेप आहे. मी याला काय करतो, मी इथं डुप्लिकेट सुद्धा बनवून घेतो. ठीक आहे, आणि तसंच इथे शेप्स वगैरे झालं, आता तुमच्या आवडीचा शेप पण आहे, जो की प्रत्येक जण यूज करतात, आहे की नाही. चला, ट्रायंगल शेप, तुम्हाला जे जे डिझाईन द्यायचे तुम्ही इथे शेप इन्सर्ट करा, ते येत जाईल. आता मला काय करायचं आहे बघा, जसं शेप सिलेक्ट केलं, इथं शेप फॉर्मॅट आलेला आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला ड्रायव्हिंग टूल्स म्हणून येते, शेप फॉर्मॅट डायरेक्टली टॅब आलेला आहे. आता मी इथे न्यू यूज करून राहिलोय, त्याच्यामध्ये मला शेप फॉर्मॅट म्हणून दिलेलं आहे यामध्ये. आणि जसं मी सिलेक्ट करणार बघा, इथे तुम्हाला लेफ्ट साइडला इन्सर्ट शेप म्हणजे तुम्हाला अधिकची शेप इन्सर्ट करता येतो. यामध्ये तुम्हाला एडिट शेप मध्ये एडिट करू शकता, चेंज पण करू शकता शेप. ठीक आहे, त्या शेपच्या ठिकाणी दुसरं. बट एक कंडिशन आहे, जसं की मी या शेपला मी वाढवलं समजा, आणि याच्यामध्ये मला काही एडिट करायचं आहे, तर बघा एडिट पॉइंट वर तुम्ही जसं क्लिक करणार, तुम्ही याला कसंही काहीही करू शकता बघा. काय आले, इकडे बाजूला किंवा इथेच परत क्लिक करा, त्याचा जो मुवमेंट आहे ते सर्व आपण बदलवून टाकू शकतो, पण त्या फंक्शनचा यूज करून एडिट पॉइंट तुम्ही असं कोणतेही मुवमेंट चेंज करू शकता सोबत. आणि या शेप मध्ये काही कलर वगैरे मेन्शन करायचा आहे, इथं द्यायचा कलर सिलेक्ट करा, कोणतं कलर पाहिजे तुम्ही सिलेक्ट करून घ्या बघा. इथे मी सिलेक्ट केला आणि तो कलर देऊन देतो. आणि आता मला काय करायचं आहे बघा, शेप फील्ड मध्ये आपण ओनली कलर दिलं. आता मला काय करायचं आहे, शेप मध्ये पिक्चर पण द्यायचं आहे. तर बघा, आता मला कोणत्या शेप मध्ये पिक्चर द्यायचं, मी या शेपला सिलेक्ट करतोय
मी जातोय शेप फिल मध्ये, नो फिल केलं तर कलर निघून जाईल, पहिली गोष्ट. ठीक आहे, पण मी काय करतो, शेप मध्ये पिक्चर द्यायचं, पिक्चर फंक्शन वर मी क्लिक करून घेतो. आता पिक्चर फंक्शन तुम्हाला फ्रॉम अ फाईल आहे, स्टॉक इमेजेस म्हणजे आपल्या कॉम्प्युटरमध्ये अवेलेबल असेल तर, ऑनलाईन पिक्चर ऑनलाईन सोर्स मध्ये अवेलेबल राहतोच. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फ्रॉम आयकॉन, तुम्ही याचा पण वापर करू शकता. मी इथं बघा काय करतोय, ऑनलाईन पिक्चरवर क्लिक करतोय, आणि जसं ऑनलाईन पिक्चरवर क्लिक करणार तुम्हाला इथे खूप सारे तुम्हाला इथे इमेजेस दिसतील, पिक्चर दिसतील. मी इथं बर्ड्स घेतोय, या ठिकाणी मी बर्ड चूज करतोय बघा, इन्सर्ट करतोय, आणि जसं मी इथे इन्सर्ट केलंय तुम्हाला इथे इमेज इन्सर्ट झालेली दिसेल. तर काय होतोय असं, ज्यावेळी तुम्ही शेप मध्ये पिक्चर देणार तर शेप तर इन्सर्ट झालेला आहे, फॉर्मॅट टॅब, इथे पिक्चरचं पण फॉर्मॅट टॅब ओपन झालेलं आहे. ठीक आहे, पिक्चर असल्यामुळे पिक्चरच्या फंक्शनचा यूज होईल, आणि शेप असल्यामुळे शेप टूलचा यूज होईल. त्याच्यानंतर या शेपला सिलेक्ट, आपण शेप फिल मध्ये आहोत, यामध्ये आपण आता टेक्स्चर शिकणार. टेक्स्चर्स काय असतात पहा. टेक्स्चर्स तुम्हाला तर नॉर्मली वॉटर ड्रॉपलेट्स, आपण शेपचा यूज करतात, शेप मध्ये यूज होणार. ठीक आहे, कोणतं टेक्स्चर्स पाहिजे तर मग तुम्हाला आवडीचा टेक्स्चर तुम्ही निवडू शकता. मीडियम वूड आहे, ठीक आहे, ओक आहे, वॉलनट आहे, तुम्हाला दिलेलं आहे कॉर्क. तुम्हाला कोणतं टेक्स्चर पाहिजे, सँड पाहिजे, रेती, तुम्हाला जो टेक्स्चर पाहिजे तो टेक्स्चर इथून निवडा, क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर मी या शेपला सिलेक्ट करतोय बघा, किंवा मला डिफरंट पाहिजे अजून तुम्ही चूज करू शकता. इथं मी काय करतोय, मी हा शेप इन्सर्ट केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे, याच्यामध्ये मी ग्रेडियंट कलर देतो. कोणता कलर, ग्रेडियंट. आता ग्रेडियंट म्हणजे काय असतो, मल्टिपल कलर तुमच्या आवडीने घेऊ शकता. तर बघा इथे तुम्हाला कमी जास्त कलर दिसतात, इथं लाईट व्हेरिएशन आहे, इथं डार्क व्हेरिएशन आहे. ठीक आहे, आणि इथं मोर ग्रेडियंट मध्ये गेलं तर इथं बघा तुम्हाला फॉर्मॅट शेपचा एक पेन ओपन होतो, ज्या ठिकाणी तुम्ही मल्टिपल ऑप्शन यूज करू शकता. कसं, इथं बघा मी याला लेफ्ट बटन क्लिक करून बाजूला आणता येईल, तुम्हाला कालच्या क्लासमध्ये सांगितलं होतं. नो फिल मध्ये कलर निघणार, सॉलिड फिल मध्ये कलर राहणार, पण ट्रान्सपरन्सी ऍडजस्ट करता येईल बघा. इथून तुम्ही असं ट्रान्सपरन्सी वाढवू शकता, इथूनही वाढवू शकता, इथूनही कमी करू शकता. ठीक आहे, कमी जास्त करता येईल इथून कलर. आता मला पिक्चर व टेक्स्चर तुम्हाला माहिती आहे, टेक्स्चर्स पिक्चर इथून इन्सर्ट करता येते. पॅटर्न काय असते बघा, पॅटर्न वर क्लिक केल्याच्या नंतर बघा स्क्रोल बार दिला आहे, तर फॉरग्राऊंड म्हणजे समोरील कलर, आणि बॅकग्राऊंड म्हणजे मागील कलर. कोणतं कलर इथं निवडायचं आहे तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या, इथून कलर टाका, दिला. पण आपण जो ग्रेडियंट कलर आहे, तुम्ही मल्टिपल कलर कसं द्यायचं, मी इथं क्लिक करतोय, इथं बघा ग्रेडियंट स्टॉप दिलाय, इथं क्लिक करायचं आहे, इथून कलर निवडायचा. जसं मी ऑरेंज, याला क्लोज, इथं क्लिक करतोय, या ठिकाणी ग्रीन कलर, हा एक स्टॉप दिलेला आहे ना, याला मी थोडं व्हाईट टाईप कलर देतो बघा. तर असं 3 कलर मी ऍट अ टाइम दिलेला आहे. तुम्हाला वाटलं अधिकचं द्यायचं, इथं क्लिक करायचं, तर प्लस सिम्बॉल दिलाय तुम्हाला, या प्लस सिम्बॉलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वाढवता येते. ठीक आहे, मग तुम्हाला अधिकचे कलर त्या ठिकाणी ऍड करता येते. आज जसं आपण शेपचं यूज केलं, आउटलाईन मध्ये पण कलर सेम देता येते किंवा काढून पण टाकता येते. आता मी काय करतोय, याला करतोय, या पेनला क्लोज, किंवा याच्यावर तुम्ही डबल क्लिक कराल तर तो कॉर्नर मध्ये चालला जाते. याला मी क्लोज करतोय. आता शेप आउटलाईन आहे. आता शेप आउटलाईन म्हणजे काय, पिक्चरच असते. जर नो आउटलाईन, आउटलाईन निघून जाते. स्क्रॅचेस असं तुम्हाला देता येतो, डॅशेस, डॅशेस मध्ये देता येतो, इथं ॲरोज पण आहेत. पण ॲरो कुठे ओपन होतील, ज्या ठिकाणी हे लाईन असते बघा. तुम्हाला हा फंक्शन तुम्हाला पिक्चर मध्ये बघायला मिळणार नाही, जिथे शेप असेल तिथेच तुम्हाला तो मिळेल. बघा या ठिकाणी यूज केलेला आहे, पण इथून एक कंडिशन अशी आहे की तुम्हाला या बाजूचा डॉट दिसून राहिला नाही, काही थोडी एडिटिंग वगैरे झाल्यामुळे असेल तो. ठीक आहे, नाहीतर ॲरो दोन्ही बाजूने दिसायला पाहिजे, एका बाजूने तो शोस होऊन राहिलेला नाहीये. ठीक आहे, या ठिकाणी काहीतरी इश्यू आहे. ठीक आहे, या त्याच्यानंतर तुम्हाला हा जो आहे, मी एकदा परत काय करतो बघा, दुसरा एक शेप निवडतो, निवडलं, शेप आउटलाईन,
ॲरोज नाही, इथे येऊन राहिलेलं नाही. ठीक आहे, चला असो, तर सोडून देऊ आपण. याच्यामध्ये तुम्हाला शेप आउटलाईन मध्ये तुम्हाला असं स्केचेस, डॅशेस, ॲरोज वगैरे तुम्हाला देता येते. पण आता मला कंडिशन अशी आहे की शेपचं इफेक्ट दिला, जसं की तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं, शॅडो कोणत्या बाजूला द्यायचं त्या पिक्चरचे, यातून द्यायचं आहे बघा, आउटर म्हणजे बाहेरून द्यायचं आहे. बाहेरून जसं मी माउस पॉइंटर ठेवणार मग इथे शॅडो आलेला दिसेल, मग इनर ठेवलं तर आतून दिसेल. इथून तुम्हाला बेलो द्यायचा आहे, इथे बघा शॅडो बेलो आलेला दिसेल. आणि तुम्हाला माहित आहे शेप इफेक्ट मध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन द्यायचं आहे, रिफ्लेक्शन देता येतो. कसं रिफ्लेक्शन द्यायचं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. बाकीचे फंक्शन सर्व 3D मॉडेल्स आधीच्याच पिक्चर या फॉर्मॅट मध्ये पाहिलेलं होतं. परंतु हे ऑप्शन ओपन होऊन राहिलंय का वर्ड आर्ट्स? नाही मित्रांनो. आता अशा वेळेस काय करायचं, ज्या ठिकाणी शेप मध्ये टेक्स्ट टाईप असतील, शेप असो टेक्स्ट बॉक्स असो, टेक्स्ट टाईप असणार तिथंच ते ओपन होतील. तर कसं, या ठिकाणी मी टाईप करतोय बघा, आय लव्ह माय इंडिया. इथे मी टेक्स्ट टाईप केलं बघा, जसं मी या शेप मध्ये टेक्स्ट टाईप केलेला आहे, इथं ओपन झालेले आहेत बघा टेक्स्ट. तुम्हाला कोणत्या कलर मध्ये पाहिजे, कोणती डिझाईन पाहिजे, इथून सिलेक्ट करा आणि बघ इफेक्ट आलेले आहेत. आणि इथं टेक्स्ट फिल म्हणजे फॉन्ट कलर असतं. तुम्हाला फॉन्ट कलर कसं निवडायचं आहे, इथून तुम्ही निवडा. आणि सोबतच टेक्स्ट आउटलाईन कलर आहे, आउटलाईन फॉर्मॅट, मला बाकीचे आउटलाईन इश्यू माहितच आहे. ठीक आहे, आउटलाईन कसं यूज करायचं. सोबत टेक्स्टचे इफेक्ट आहे, शॅडो शिकलं, रिफ्लेक्शन शिकलं, ग्लो पण नाही शिकलं असेल तर तुम्ही मागील पहिला क्लास वगैरे जॉईन करू शकता. ठीक आहे, याच्यानंतर बघा विवेल 3D रोटेशन पण आहे टेक्स्टचा. पण मला ट्रान्सफॉर्म इफेक्ट आतापर्यंत झाला नाही. ट्रान्सफॉर्म इफेक्ट मध्ये नेमकं काय असते, तर बघा एखादा कॉलेजचं जो नाव असते बघा, तुम्हाला मी तो मुवमेंट दाखवतो, दिसतोय असं डिझाईन वगैरे दिलं जात असते. ठीक आहे, मी हा ठेवतो वेव डाऊन. अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट वगैरे त्या ठिकाणी देता येतो. आणि इथं टेक्स्ट डायरेक्शन, डायरेक्शन कसं पाहिजे, रोटेट ऑल टेक्स्ट 90 डिग्री, 90 डिग्री रोटेट केलं असं येईल. पण एक कंडिशन आहे, टेक्स्ट मोठ्या फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे पूर्ण शेप सोबतच मुवमेंट होतं, अदरवाईज टेक्स्टच मुवमेंट होतात तेव्हा असं. ठीक आहे, टेक्स्ट थोडे मोठे आहे त्याच्यामुळे मी हॉरिझॉन्टल करतो. नंतर आहे अलाइन टेक्स्ट. आता अलाइन टेक्स्ट मध्ये काय तर टॉप, आता बघा हा जे टेक्स्ट आहे मिडल मध्ये आहेत, बॉटम मध्ये आहेत, ते कुठं आहे ओळखण्यासाठी तर बघा बॉटम केलं थोडं खाली किंचित, टॉप केलं तर टॉप म्हणजे, ठीक आहे, मिडल केलं तर मिडल मध्ये. आणि इथे तुम्हाला क्रिएट लिंक काही जोडायची गरज नाही. जर तुम्ही इथे लिंक वर क्लिक केलं तुम्हाला या शेप लिंक क्रिएट होऊन जाईल. इथं बघा आपण अशा प्रकारे पोझिशन रॅप टेक्स्ट पण पाहिलं होतं, एखाद्या टेक्स्टच्या बाजूला वगैरे शेप वगैरे ठेवायचं किंवा पिक्चर ठेवायचं, ते फंक्शन सेम सेम दिलेले आहेतच. आणि इकडे पण आहे, हा जो आहे मागे आहे शेप, समोर आणायचा असेल ब्रिंग टू फ्रंट म्हणून सांगितलं होतं, मागे न्यायचा सेंड टू बॅक. अरे वा, या ठिकाणी जो तुम्हाला एक मंकी सारखं दिसून राहिलेलं आहे, ठीक आहे की नाही, चला डोरेमॉन सारखं. अशा प्रकारे आपण शेप शिकलेलं आहे. आणि इथं एवढं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, चला तर मित्रांनो, बाय.